सो आता स्टेज 2 पाहूयात पहा. स्टेज 2. सो इन स्टेज 2 जो इथे तयार झालेला अमोनियम सोडियम बायकार्बोनेट आहे दॅट इज हीटेड. सोडियम बायकार्बोनेट इज हीटेड, दॅट इज डिकम्पोजिशन ऑफ सोडियम बायकार्बोनेट. इट गिव्स यू सोडियम कार्बोनेट. पाहूयात रिॲक्शन करून. जो तयार झाला होता सोडियम बायकार्बोनेट तो मी इथे खाली घेतला परत. दिस इज अ 2 moles ऑफ सोडियम कार्बोनेट वी टेक हिअर. हा इथे पीपीटी तयार होते, म्हणजेच तो सॉलिड फॉर्ममध्ये असतो. जर इथे आपण त्याला हीट केलं तर कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह अँड वी गेट अ सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट भेटेल इथे आणि कार्बन डायऑक्साईड गॅस इथून रिमूव्ह होऊन जाईल प्लस वॉटर मॉलिक्यूल. सो वी गेट हिअर युअर इंटरेस्टेड प्रोडक्ट, युअर व्हॅल्युएबल प्रोडक्ट की ज्याच्यासाठी आपण प्रिपरेशन करत होतो सोडियम कार्बोनेट. ह्या सोडियम कार्बोनेटसाठीच आपण प्रिपरेशन करत होतो आणि इथे आपण यूज केला होता दिस सोडियम बायकार्बोनेट. सो सोडियम बायकार्बोनेटला जर हीटिंग केलं फक्त डिकम्पोज केला तर इट गिव्स यू सोडियम कार्बोनेट. दिस इज स्टेज 2. आता स्टेज 3 पहा काय आहे. आता प्रोडक्ट तर तुमचा तयार झाला आहे, बट इन स्टेज 3 देर इज अ रिकवरी ऑफ अमोनिया. इन स्टेज 3 वी आर गोइंग टू रिकवर अमोनिया. रिकवरी ऑफ अमोनिया. एकदम स्टार्टिंग कंपाऊंड आपण काय यूज केला होता, वी यूज अमोनिया. ओके, तुम्ही पहिली रिॲक्शन पाहू शकता. एकदम स्टार्टिंग रिॲक्टंट आपण इथे यूज करतोय दॅट इज अमोनिया. आता आपण परत अमोनियाची रिकव्हरी करतोय. ती कशी करणार आहोत. इथे 2 व्हॅल्युएबल बाय प्रोडक्ट तयार झाले. एक सोडियम बायकार्बोनेट की जो सोडियम बायकार्बोनेट आपण इथे यूज केला, पण इथे अजून एक प्रोडक्ट राहिला आहे दॅट इज अमोनियम क्लोराईड. मग ह्या अमोनियम क्लोराईडला यूज करून आपण काय बनवणार आहोत. अगेन वी आर गोइंग टू रिकवर अमोनिया. सी हिअर, दिस इज अमोनियम क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड. अमोनियम क्लोराईडमध्ये जर कॅल्शियम हायड्रॉक्साईडची ॲडिशन केली इट गिव्स यू अमोनिया प्लस कॅल्शियम क्लोराईड प्लस H2O. Okay, so it gives you ammonia, calcium chloride and H2O. So here we get a recovery of this kind of ammonia. अमोनियाची रिकव्हरी इथे परत झाली आहे पहा आपल्याला. वी गेट अ रिकव्हरी ऑफ अमोनिया. सो ह्या स्टेजमध्ये कुठलाही बाय प्रोडक्ट वेस्ट जात नाही. परत एकदा पहा रिॲक्शन काय आहे. स्टेज फर्स्ट प्रिपरेशन मेथड काय आहे. स्टेज फर्स्ट अमोनियामध्ये जर कार्बन डायऑक्साईडची ॲडिशन केली इट गिव्स यू अमोनियम कार्बोनेट. In ammonium carbonate again added again passed through the carbon dioxide, it gives you ammonium bicarbonate. Ammonium bicarbonate मध्ये जर सोडियम क्लोराईडची ॲडिशन केली it gives you 2 valuable product that is ammonium chloride and sodium bicarbonate. Sodium bicarbonate heated it gives you sodium carbonate, that is your interested product. Again one byproduct is remaining that is ammonium chloride. By using ammonium chloride and addition of this kind of select lime, this is called as select lime. Calcium hydroxide is called as select lime. त्याच्यामध्ये जर अमोनियम क्लोराईडची ॲडिशन केली इट गिव्स यू अमोनिया, रिकव्हरी ऑफ अमोनिया बॅक. ओके, सो ऑल ऑफ यू गेट इट अबाउट दिस. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, व्हेरी गुड. आणि ही विचारतात आपल्याला. ओके, त्याच्यासाठी ती प्रिपेअर करून ठेवा. नेक्स्ट प्रिपरेशन. तुमचे एक्झाम झाले का 11वीचे. नाही मॅम. ओके, प्रिपरेशन मेथड आता सॉरी प्रॉपर्टीज प्रिपरेशन पाहिलं आपण. रिअली सॉरी. प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज. मग आता सोडियम बायकार्बोनेट कोणते कोणते प्रॉपर्टीज दाखवतात ते पाहूया आपण. सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच वॉशिंग सोडा. सोडियम बायकार्बोनेटला आपण म्हणतो वॉशिंग सोडा. Na2CO3 इज वॉशिंग सोडा. It is white crystalline powder. व्हाईट कलरची क्रिस्टलाइन पावडर आहे पहा, दॅट इज कॉल्ड ॲज वॉशिंग सोडा. नेक्स्ट
Next, their physical property is it is highly soluble in water. वॉटरमध्ये सॉल्युबल आहे. Its aqueous solution is alkaline in nature. त्याचं जे ॲक्वेस सोल्युशन असतं ते अल्कलाईन असतं, म्हणजे बेसिक असतं. जे आपण घरी यूज करतो पहा वॉशिंग पावडर, त्याच्या जर बिकरमध्ये तुम्ही वॉशिंग पावडर घेतली, थोडंसं पाण्यामध्ये डिझॉल्व केली आणि त्याचा pH जर चेक केला तर दॅट इज अल्कलाईन pH. ओके, सो दिस इज अल्कलाईन pH. नेक्स्ट, हायड्रेटेड सोडियम कार्बोनेट डेकाहायड्रेट ऑन हीटिंग इट लुजेस द 9 मॉलिक्यूल इट गिव्स यू मोनोहायड्रेट. आता जो आपण वरती पाहिला होता डेकाहायड्रेट on heating loses 9 water molecule and it gives you monohydrate. म्हणजेच काय पहा, आपण त्याचा ॲक्च्युली फॉर्म्युला पाहिला होता इथे वरती सोडियम कार्बोनेटचा. ज्यावेळेस आपण सोडियम कार्बोनेट लिहिला Na2CO3 10H2O. 10H2O म्हणजेच काय, डेकाहायड्रेट. तो कोणत्या फॉर्ममध्ये असतो, डेकाहायड्रेट फॉर्ममध्ये असतो. आता मी इथे त्याची रिॲक्शन लिहिते पहा. Na2CO3 10H2O डेकाहायड्रेट फॉर्ममध्ये आहे तो, म्हणजे ॲक्वियस आहे. जर ह्याला आपण हीट केला तर इट गिव्स यू Na2CO3 H2O प्लस रिमूव्हल ऑफ 9 मॉलिक्यूल ऑफ H2O. 9 मॉलिक्यूल रिमूव्ह होऊन जातात. आता हा जो तयार झालेला आहे इथे Na2CO3 H2O, ह्याला आपण याला जर फर्दर हीटिंग केलं, जास्त हीटिंग केलं, हिअर वी हीट अबाउट ॲट 373 केल्विन, हिअर वी हीट अबाउ 373 केल्विन, म्हणजे थोडं जास्त हीटिंग जर केलं तर इट गिव्स यू सोडियम कार्बोनेट प्लस रिमूव्हल ऑफ दिस वॉटर मॉलिक्यूल. इथे आपल्याला सोडियम कार्बोनेट परत भेटतो पहा बाय दिस मेथड, जस्ट ओनली बाय हीटिंग. आणि सोडियम कार्बोनेटमध्ये जर आपण वॉटरची ॲडिशन केली, जो तयार झालेला सोडियम कार्बोनेट आहे ह्याच्यामध्ये जर आपण पाणी टाकला तर इट गिव्स यू सोडियम बायकार्बोनेट NaHCO3. प्लस NaOH. आणि ह्याच्या सोल्युशनमध्ये NaOH तयार होतं, म्हणूनच ते सोल्युशन अल्कलाईन असतं. So these are the some properties of this group. That is Na2CO3 is a washing soda. It is crystalline powder, white colored powder, soluble in water. Aqueous solution is alkaline in nature. काय अल्कलाईन असतं हे मी तुम्हाला इथे दाखवलं पहा. जर त्याच्यामध्ये वॉटरची ॲडिशन केली तर इथे सोडियम हायड्रॉक्साईड तयार होतो, म्हणजेच बेस तयार होतो. दॅट्स वाय इट्स aqueous solution is alkaline in nature. Next we are going to see about the uses. Uses पाहूयात पहा पुढे. Sodium carbonate, that is Na2CO3, it is used as cleaning material. We all know that आपण क्लोथ्स वॉश करण्यासाठी सोडियम कार्बोनेट यूज करतो. सो सोडियम कार्बोनेट हा क्लिनिंग मटेरियल म्हणून यूज केला जातो, टू क्लीन द डर्ट, ग्रीस. So it is used as a cleaning material. Next, it is used to make a hard water soft. It is used to make hard water soft. हार्ड वॉटरला सॉफ्ट बनवण्यासाठी, म्हणजे जे बोरिंगचं पाणी असतं त्याला आपल्याला सॉफ्ट वॉटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, गोड पाण्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी देखील ह्याचा यूज होतो. It is used in a commercial production of soap and caustic soda. It is used in commercial production of soap and caustic soda. सोप आणि कॉस्टिक सोडाच्या कमर्शियल प्रोडक्शनमध्ये यूज केला जातो. आपण एक चॅप्टर पाहिला होता पहा मागे, दॅट इज केमिस्ट्री इन एव्हरीडेज लाईफ. त्याच्यामध्ये आपण कॉस्टिक सोडा म्हणजे सोपचं प्रिपरेशन मेथड पाहिली होती बाय यूजिंग द सोडियम कार्बोनेट. नेक्स्ट, इट इज यूज ॲज अ लॅबोरेटरी रिएजंट.
लॅबमध्ये रिएजंट म्हणून देखील याला यूज करतात. ओके, सो दीज आर द डिफरंट युजेस फॉर द सोडियम कार्बोनेट. अँड हिअर वी फिनिश अबाउट द सोडियम कार्बोनेट. सो कॅन ऑल ऑफ यू गेट इट अबाउट द सोडियम कार्बोनेट? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, ठीक है. Now see, the next compound we are going to start, that is a calcium hydroxide. Sorry, sodium hydroxide. First of all, we study about the sodium hydroxide. आता थर्ड कंपाऊंड आहे आपला हा. फर्स्ट आपण पाहिला लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट, सेकंड पाहिला आपण सोडियम कार्बोनेट, अँड द थर्ड वन इज सोडियम हायड्रॉक्साइड. सोडियम hydroxide, that is NaOH. सोडियम हायड्रॉक्साइड, इट इज ऑल्सो कॉल्ड एज NaOH. आणि ह्या सोडियम हायड्रॉक्साइडलाच आपण म्हणतो, दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज caustic soda. Sodium hydroxide is called as caustic soda. So sodium hydroxide is called as caustic soda. Sodium hydroxide is called as caustic soda. Sodium carbonate is called as washing soda. Next, first of all, we are going to see about its preparation method. Preparation of NaOH by using Castner-Kellner cell. Castner-Kellner cell हा सेल यूज करून, कॅस्टनर-केल्नर सेल यूज करून आपण त्याचं प्रिपरेशन करतोय पहा. सो कॅस्टनर-केल्नर सेल म्हणजेच इलेक्ट्रोलायसिस मेथड आहे. बाय युझिंग इलेक्ट्रोलायसिस ऑफ सोडियम क्लोराइड solution in a Castner-Kellner cell using a mercury and graphite electrodes, we are going to prepare the sodium hydroxide. So पहा, ही इलेक्ट्रोलायसिस मेथड आहे. इलेक्ट्रोलायसिस मेथड आहे. इलेक्ट्रोलायसिस ऑफ aqueous sodium hydroxide, we are going to sodium chloride we are going to do in this cell. And here we use electrode used are we use a cathode electrode as a mercury as a cathode electrode. And in next one we use graphite or a carbon as a anode electrode. इथे ग्राफाइट किंवा कार्बन हा एनोड इलेक्ट्रॉन म्हणून यूज केला जातो, मर्क्युरी हा कॅथोड इलेक्ट्रॉन म्हणून यूज केला जातो. सो काय रिॲक्शन काय होते पहा, हाऊ द रिॲक्शन्स टेक्स प्लेस इन दिस सेल. दिस इज द ॲक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराइड. इट गिव्स यू Na plus ion plus Cl minus ion, because this is an ionic bond, so it gives you this kind of ions. In a Castner-Kellner cell, we know that mercury is used as a cathode. So what reaction is happened at a anode, sorry cathode. First of all we are going to see कोणती रिॲक्शन होते कॅथोड कडे ती पाहूयात पहिल्यांदा. दिस Na plus इलेक्ट्रॉन मायनस towards the cathode electrode म्हणजेच mercury electrode, it gives you sodium amalgam. सोडियम अमलगम तयार होतो तिथे. इथे गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतं, म्हणजेच ही रिॲक्शन रिडक्शन रिॲक्शन होते पहा. रिडक्शन होतं इथे, रिडक्शन टुवर्ड्स द मर्क्युरी इलेक्ट्रॉन, बिकॉज हिअर इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज अ रिडक्शन. मर्क्युरी इलेक्ट्रोडकडे ही रिॲक्शन होते. नंतर आता दुसरा इलेक्ट्रोड आपण पाहिला होता ग्राफाईट इलेक्ट्रोड म्हणजेच ॲनोडचा इलेक्ट्रोड. तर त्याच्याकडे कोणती रिॲक्शन होते ती पाहूयात. रिॲक्शन ॲट ए ॲनोड. ॲनोडकडे क्लोरीन गॅस, आता Na+ गॅस जर आपण मर्क्युरी इलेक्ट्रोडकडे पासआउट झाला, सोडियम अमलगम तयार झाला. आता सोल्युशनमध्ये आपलं Cl- आयन बाकी आहेत पहा. सो दिस Cl- आयन दे गिव्स यू क्लोरीन प्लस इलेक्ट्रॉन मायनस, आणि हाच इलेक्ट्रॉन मायनस इथे सोडियमने यूज केला,
बरोबर. म्हणजे आता इथे फक्त Cl राहतोय. तर असे दोन Cl, टू Cls when they get combined together it form a Cl2 gas. Cl2 गॅस फॉर्ममध्ये तयार होतो तो, आणि तो त्या सेलमधून बाहेर काढला जातो, पास आउट केला जातो. मी तुम्हाला एक जनरल आयडिया देईल सेलची काय होते तिथे. आणि नंतरच्या रिॲक्शनमध्ये जो आपण सोडियम अमलगम मर्क्युरी इलेक्ट्रोडकडे ॲक्युमुलेट झालाय, त्या सोडियम अमलगमला काढून आपण त्याच्यामध्ये जर वॉटरची ॲडिशन केली, म्हणजे डायल्यूट केला सोडियम अमलगमला, तर इट गिव्ज यू सोडियम हायड्रॉक्साईड प्लस mercury electrode, your electrode, and removal of H2 gas. So here we get a preparation of NaOH. आता मी तुम्हाला एक जनरल आयडिया देते, फक्त सेल दाखवून एक आयडिया देऊन की काय होतं नेमकं. तुम्ही असं सेल पाहिलेलं असेल पहा. सॉरी, असं कन्सिडर करा की हा एक सेल आहे. त्या सेलमध्ये दोन इलेक्ट्रोड्स डीप केलेले आहेत. दिस इज अ फर्स्ट इलेक्ट्रोड, दिस इज अ सेकंड इलेक्ट्रोड. ओके, असा सेल आहे. इथे जे सोल्युशन असेल ते सोल्युशन आहे ॲक्वेस सोडियम क्लोराईडचं सोल्युशन. की जे ॲक्वेस सोडियम क्लोराईडच्या सोल्युशनमध्ये काय असतात, Na+ आणि Cl- आयन्स प्रेझेंट असतात. नाव कन्सिडर, इफ यू कन्सिडर दिस इज अ मर्क्युरी इलेक्ट्रोड. बरोबर, हा मर्क्युरी इलेक्ट्रोड आहे, म्हणजेच कॅथोड आहे, कॅथोड इज दिस. आणि इफ यू कन्सिडर दिस इज द ग्राफाईट इलेक्ट्रोड, ग्राफाईट इलेक्ट्रोड म्हणजेच ॲनोड आहे. बरोबर, ग्राफाईट किंवा कार्बन इलेक्ट्रोड म्हणतात त्याला, ॲनोड आहे. तर काय होते बा, दिस Na+ आयन हा Cl काय करतोय, Cl गिव्स द इलेक्ट्रॉन मायनस. इथे ॲनोडकडे काय रिॲक्शन होते ती आपण पाहिली. Cl इलेक्ट्रॉन बाहेर काढतोय, Cl इलेक्ट्रॉन सोडतोय. तर जो इलेक्ट्रॉन सोडतोय तो सोडियम ॲक्सेप्ट करतोय, राईट. सो सोडियम गेट ॲक्युमुलेटेड टुवर्ड्स दिस मर्क्युरी इलेक्ट्रोड. ह्या मर्क्युरी इलेक्ट्रोडवर सोडियम ॲक्युमुलेट होतोय लाईक दिस बाय टेकिंग वन इलेक्ट्रॉन फ्रॉम द क्लोरीन. ज्यावेळेस क्लोरीनकडून तो एक इलेक्ट्रॉन घेतोय त्यावेळेस क्लोरीन Cl- फक्त Cl होईल. अँड इकडे एक आउटलेट असेल, ह्या आउटलेटमधून इथे खूप सारे Cl जमा होतील पहा, Cl. अँड दिस Cl गेट कंबाईन्स टुगेदर टू फॉर्म अ Cl2 गॅस. अँड दिस Cl2 गॅस इज रिमूव्ड फ्रॉम दिस. ह्या आउटलेटमधून तो Cl2 गॅस बाहेर पडेल. ओके, आता इथे जमलंय काय, सोडियम अमलगम, की जो आपण कॅथोडच्या रिॲक्शनमध्ये पाहिला. इथे सी हिअर सोडियम अमलगम. ओके, मर्क्युरी, सोडियम ज्यावेळेस मर्क्युरीबरोबर कंबाईन होतो त्याला अमलगम असं म्हटलं जातं. सो इथे काय तयार झालंय, NaHg, म्हणजे सोडियम अमलगम तयार झालाय. आता हा जो सोडियम अमलगम आहे त्याला आपण वॉटरमध्ये ज्यावेळेस डिझॉल्व्ह करतोय, इट गिव्ज यू सोडियम हायड्रॉक्साईड. सी हिअर सोडियम अमलगम वेन डिझॉल्व्ह इन वॉटर इट गिव्ज यू सोडियम हायड्रॉक्साईड, युअर मर्क्युरी इलेक्ट्रोड बॅक. आणि इथून H2 गॅसची पण काय होते मग, रिमूव्ह होतं, H2 गॅस लेफ्ट होतो, निघून जातो. आले का, एक जनरल आयडिया लक्षात आली का तुम्हाला की नेमकी रिॲक्शन काय होते, हाऊ वी गेट अ सोडियम हायड्रॉक्साईड बाय दिस कॅस्लर केर्नर सेल. येस, ऑल ऑफ यू गेट इट अबाउट दिस. Yes, ma'am. ओके, ठीक आहे. सो दिस इज अबाउट द सोडियम हायड्रॉक्साईड, प्रिपरेशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी अबाउट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. Physical properties. So पहा, sodium hydroxide, it is also, that is sodium NaOH, it is also white deliquescent solid. White deliquescent solid. What is the meaning of deliquescent? आत्ता मी कालच सांगितलं तुम्हाला लिथियम आणि मॅग्नेशियमच्या डायगोनल रिलेशनशिपमध्ये.
डेलिक्वेसेंट म्हणजे त्याची लिक्विड होण्याची जी प्रॉपर्टी असते त्याला डेलिक्वेसेंट म्हणतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं. फॉर एक्झाम्पल मीठ, सोडियम क्लोराईड आत्ताच्या दिवसांमध्ये तो फ्री फ्लोईंग असतं, पण ज्यावेळेस पावसाळ्यांचे दिवस असतात त्यावेळेस मीठ असं मॉइस्ट होतं थोडंसं, ते हाताने पटकन सुटत नाही. ती प्रॉपर्टी म्हणजे डेलिक्वेसेंट प्रॉपर्टी. लिक्विडमध्ये कन्वर्ट होण्याची, एखाद्या सॉलिडला बाय इन्व्हायरमेंट लिक्विडमध्ये कन्वर्ट होण्याची जी प्रॉपर्टी असते त्याला डेलिक्वेसेंट प्रॉपर्टी म्हणतात. नेक्स्ट, इट इज हायली सॉल्युबल इन वॉटर अँड गिव्स अ अल्कलाइन सोल्युशन. हायली सॉल्युबल आहे वॉटरमध्ये आणि अल्कलाइन सोल्युशन देतो. ह्याचा जो सरफेस असतो तो ॲटमॉस्फेरिक CO2 ॲब्झॉर्ब करतो. म्हणजे NaOH ॲब्झॉर्ब द CO2. म्हणजे NaOH जर तुम्ही असाच ओपन ठेवला तो ॲटमॉस्फिअरमधला CO2 ॲब्झॉर्ब करेल आणि तो PET देतो आपल्याला सोडियम कार्बोनेटची बाय रिमूव्हल ऑफ H2 गॅस. मी काय सांगते लक्षात घ्या. म्हणजे ह्याची रिॲक्शन केली नाही आपण, फक्त सोडियम हायड्रॉक्साईड आपण सोल्युशन बनवले आणि ओपन ठेवला सोडियम हायड्रॉक्साईड, तर तो इन्व्हायरमेंटमधल्या कार्बन डायऑक्साईड बरोबर रिॲक्ट होऊन सोडियम कार्बोनेट सारखा व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट देतो. सो दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी अबाउट इट्स युजेस. See, it is used in a purification of bauxite. बॉक्साईटच्या प्युरिफिकेशनमध्ये यूज केला जातो. आता बॉक्साईट काय आहे? हा ओर आहे. कुणाचा ओर आहे? इट इज अ ओर ऑफ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचा ओर आहे तो. ओर म्हणजे इम्प्युअर फॉर्म ऑफ मेटल, दॅट इज कॉल्ड एज ओर. सो ॲल्युमिनियमचा ओर आहे. ह्या बॉक्साईड ओरमध्ये ॲल्युमिनियम मेटल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. सो हा प्युरिफिकेशनसाठी यूज केला जातो. नेक्स्ट, इट इज यूज्ड इन अ पेट्रोलियम रिफायनिंग. पेट्रोलियम रिफायनिंगमध्ये यूज केला जातो का? इट इज यूज्ड इन अ टेक्स्टाईल इंडस्ट्रीज. टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये यूज केला जातो. टेक्स्टाईल इंडस्ट्रीज म्हणजे ज्या क्लोथ्स इंडस्ट्रीज असतात त्यांच्यामध्ये कॉटनला मर्सराईज करण्यासाठी, म्हणजे कॉटनला फिनिशिंग करण्यासाठी यूज केला जातो. इट इज ऑल्सो यूज ॲज अ लॅबोरेटरी रिएजंट. लॅबोरेटरी रिएजंट, लॅबमध्ये रिएजंट म्हणून हा यूज केला जातो. अँड द लास्ट वन इज इट इज यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोप, पेपर. It is used in manufacturing of soap, paper, artificial silk, etc. ओके, ह्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये देखील सोडियम हायड्रॉक्साईड यूज केला जातो. सो कॅन यू गेट अबाउट द सोडियम हायड्रॉक्साईड? हिअर वी फिनिश अबाउट द सोडियम हायड्रॉक्साईड. इट्स प्रिपरेशन मेथड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज कॉस्टिक सोडा. कॅस्ट्रल केल्नर सेलमध्ये आपण तो तयार करतो. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज अँड युजेस आले लक्षात? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज कॅल्शियम कार्बोनेट. पुढचा आहे कॅल्शियम कार्बोनेट. फोर्थ कंपाऊंड. Calcium carbonate, that is CaCO3. So see, it is found in limestone. लाइमस्टोन, मार्बल किंवा चॉकमध्ये असतो पहा कॅल्शियम कार्बोनेट. इट इज प्रेझेंट इन चॉक, लाइमस्टोन म्हणजे चुना, अँड मार्बल्स ह्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी इट्स प्रिपरेशन. प्रिपरेशन पहा. Calcium carbonate is prepared by the
different methods. Out of this, the first method we are going to see, that is by using a select line. काय फॉर्म्युला सिलेक्ट लाईनचा? आत्ताच मागे CaOH twice. नो, CaH2S. नो, आता आपण वरती पाहिलं ना कॅल्शियम हायड्रॉक्साईड, दॅट इज अ कॅल्शियम सिलेक्ट लाईन. सी इन दिस हिअर, सिलेक्ट लाईन कॅल्शियम हायड्रॉक्साईड. मॅम मी तोच बोलले. अच्छा, मला CaH2S म्हणून मी रिपीट पण केलं. नाही, मी CaOH twice बोलले. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. सो सी, calcium hydroxide, when it is passed over the carbon dioxide, it gives you calcium carbonate plus water. Okay, simple reaction is there. कॅल्शियम हायड्रॉक्साईडमध्ये जर कार्बन डायऑक्साईडची ॲडिशन केली तर हा कॅल्शियम कार्बोनेट देतो. ही रिॲक्शन तुम्ही घरी पण करून पाहू शकता का? एकदम इझी रिॲक्शन आहे. आपण आपल्याकडे जो चुना असतो घरी, त्या चुन्यामध्ये जर तुम्ही वॉटरची ॲडिशन केली तर तो ॲक्च्युली पूर्ण सॉल्युबल होत नाही, राईट? ते तुम्हाला आता लॉजिकली तुमच्या लक्षात येईल की तो पूर्ण सॉल्युबल होतच नाही. पण ज्यावेळेस तुम्ही त्याला शेक करा, 5 मिनटं ठेवून द्या, वरती एक क्लिअर सोल्युशन येईल. जे वरचं क्लिअर सोल्युशन आलं आहे त्या क्लिअर सोल्युशनला दुसऱ्या एखाद्या फ्लास्कमध्ये, तुमच्या दुसऱ्या एखाद्या ग्लासमध्ये घ्या आणि त्याला जर आपण ब्लो केलं, आपण जे एक्झेल करतोय, म्हणजे आपण जी हवा एक्झेल करतोय त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, बरोबर ना? आपण ऑक्सिजन घेतोय आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतोय. जर तुम्ही एखादी स्ट्रॉ घेऊन त्याच्यामध्ये जर तुमची तोंडामधली जी काही हवा आहे ती एक्झेल जर केली, त्याच्यामध्ये टाकली, तर इट गिव्स यू कॅल्शियम कार्बोनेट. व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट तयार होतो त्या कंपाऊंडमध्ये. तर ही सिम्पल रिॲक्शन आपण घरी करून देखील पाहू शकतो का? नेक्स्ट आहे by using calcium chloride. नेक्स्ट आपण कॅल्शियम क्लोराईड यूज करून प्रिपरेशन करतोय. So this calcium chloride, that is CaCl2, when it is treated with the sodium carbonate, it gives you calcium carbonate, that is CaCO3 plus NaCl, sodium chloride, Na2CO3, sorry. Okay, so calcium chloride मध्ये जर sodium carbonate addition केली, it gives you sodium chloride. So these are the different methods for the preparation of कॅल्शियम कार्बोनेट. ह्या वेगवेगळ्या 2 मेथड्स आहेत फॉर द प्रिपरेशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. सोपे आहेत एकदम. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी इट्स फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज मग काय आहेत पहा फिजिकल प्रॉपर्टीज? This calcium carbonate, that is CaCO3, it is a soft, light, white colored powder. सॉफ्ट लाईट व्हाईट कलरची पावडर असते, वॉटरमध्ये इनसॉल्युबल आहे. इट इज वॉटर इनसॉल्युबल. ठीक आहे. नेक्स्ट, जर त्याला हीट केलं आपण, दिस कॅल्शियम कार्बोनेट पावडर वेन हीटेड, इट गिव्स यू कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम कार्बोनेट पावडरला जर आपण हीट केलं तर त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि कॅल्शियम ऑक्साईड भेटतो आपल्याला. दिस कॅल्शियम ऑक्साईड इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्विक लाईम. ह्याला क्विक लाईम म्हणतात. कॅल्शियम ऑक्साईड इज कॉल्ड ॲज क्विक लाईम. Select lime is different and quick lime is different. So we get here quick lime. Next, they can be reacts with the acids and gives the corresponding salt. ते acid बरोबर पण react होऊ शकतात आणि आपल्याला corresponding salts देतात. For example, if CaCO3 is treated with the HCl like a acid,
It gives you calcium chloride like a salt and removal of carbon dioxide gas plus water molecule. तर ते ॲसिड बरोबर रिॲक्ट झाले तर सॉल्ट देतात. सो दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ दिस कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट सॉफ्ट आहे, लाईट आहे, व्हाईट कलर पावडर आहे, इन्सॉल्युबल आहे वॉटरमध्ये. हिटिंग जर केलं तर क्विक लाईम भेटतो कॅल्शियम ऑक्साईड, आणि त्याच्यामध्ये जर ॲसिडची रिॲक्शन केली इट गिव्स ए करस्पॉन्डिंग सॉल्ट. Sorry. Next we are going to see its uses. मग युजेस काय आहेत पहा. आत्ताच आपण पाहिलं की तो क्विक लाईम मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यूज केला जातो. मग आता क्विक लाईम काय आहे, तो कुठे यूज केला जातो. इट इज यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्विक लाईम दॅट इज कॅल्शियम ऑक्साईड. इट इज अ मेजर कन्स्टिट्युएंट ऑफ सिमेंट. सिमेंटमध्ये जास्त प्रमाणात क्विक लाईम सापडतं. सिमेंटचं मेजर कन्स्टिट्युएंट आहे क्विक लाईम. सो इट इज यूज्ड इन अ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्विक लाईम. नेक्स्ट यूज इज it is used in a building material from the marble. ॲज अ मार्बलच्या फॉर्ममध्ये बिल्डिंग मटेरियलमध्ये देखील हा यूज केला जातो. इट इज यूज्ड इन अ प्रिपरेशन ऑफ calcium carbonate, the mixture of calcium carbonate and magnesium carbonate. This mixture of calcium carbonate and magnesium carbonate, MgCO3, they are used as a flux म्हणून यूज केला जातो. फ्लक्स म्हणजे एखादी स्ट्रीम, फ्लक्स म्हणून यूज केला जातो हा इन अ मेटल एक्स्ट्रॅक्शन. आता फ्लक्स म्हणजे काय ते समजावून घ्या. ह्या दोघांचं मिक्सचर आपण फ्लक्समध्ये म्हणून यूज करतो इन अ मेटल एक्स्ट्रॅक्शन. मेटलचा ओर जो असतो त्याच्यामध्ये खूप सारे इम्प्युरिटीज असतात, राईट. आणि त्याच्यावर जर आपण एखादी स्ट्रीम पास केली फ्लक्सची, तर त्याच्यातून इम्प्युरिटीज दूर होऊन जातात. आता मी याचं एक जनरल एक्झाम्पल सांगते तुम्हाला, डेली लाईफचं एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल तुम्ही कधीतरी शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगा पाहिल्या असेल. भुईमुगाच्या शेंगा जमिनीच्या खाली येतात. आपण ज्यावेळेस ते झाड उपटतो त्या शेंगांना सगळी माती लागलेली असते. ओके, सो जस्ट इमॅजिन, मी तुम्हाला फक्त फ्लक्स म्हणजे काय ते समजवते, मला तुम्हाला फक्त ते फ्लक्सचा मिनिंग सांगायचं आहे. सो जस्ट इमॅजिन की जे तुम्ही शेंगा उपटल्यात त्याला सगळी माती आहे, त्याच्यामध्ये आत शेंगा आहेत. सो दॅट इज अ इम्प्युअर फॉर्म ऑफ मेटल, बरोबर. त्याला ओर म्हणतो आपण, की त्याच्यामध्ये शेंगदाणे हा तुमचा मेटल आहे, पण बाकीच्या ज्या सगळ्या बाहेर लागलेल्या ज्या इम्प्युरिटी आहे. ओके, आणि मग ह्या पूर्ण कंबाईन मिक्सचरला आपण काय म्हणतोय, ओर म्हणतोय. मग समजा आता तुम्ही ते उपटून आणलंय आणि त्याच्यावरून पाईपनी पाणी सोडलंय, राईट. स्ट्रीम पास केली, एक फ्लक्स पास केला पाईपनी, तर काय होईल, त्याच्यावरची जी माती आहे ती सगळी वॉशआउट होऊन जाईल, इम्प्युरिटीज निघून जातील आणि तुम्हाला एक कॉन्सन्ट्रेटेड ओर भेटेल, कॉन्सन्ट्रेटेड मेटलचा ओर भेटेल. त्या प्रोसेसला फ्लक्स प्रोसेस असं म्हणतात. ओके, ठीक आहे. नेक्स्ट इट इज यूज्ड इन अ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हाय क्वालिटी पेपर. हाय क्वालिटीचे पेपर मॅन्युफॅक्चर करण्यासाठी देखील यूज करतात. हाय क्वालिटीचे पेपर बनवण्यासाठी यूज करतात. इट इज ऑल्सो यूज्ड इन अ च्युइंगम अँड टूथपेस्ट. च्युइंगममध्ये असतात हे कॅल्शियम, अँड टूथपेस्टमध्ये आहे. आपल्या डाएटमधलं इम्पॉर्टंट सप्लिमेंट आहे पहा कॅल्शियम. कॅल्शियम जर कमी असेल तर आपले बोन्स किंवा टीथ वीक होऊन जातात. सो इट इज अ इम्पॉर्टंट डाएटरी सप्लिमेंट.
So this is about the calcium carbonate. It is used in manufacture of quicklime, which is used in cement. It is used in a building material. Then it is used in a calcium carbonate and magnesium carbonate mixture as a flux. It is used in high quality paper, chewing gum, toothpaste, and important dietary supplement. Okay, can you get about the calcium carbonate? Yes, ma'am. Okay, ठीक है. Now the last one is fifth one, that is hydrogen peroxide. H2O2, hydrogen peroxide. So see its preparation method. How we are going to prepare the hydrogen peroxide. The first method is from hydrated barium peroxide. बेरियम peroxide पासून आपण हायड्रोजन peroxide यूज करणार तयार करणार आहोत. फ्रॉम hydrated barium peroxide. peroxide म्हणजे काय असतं? HOOH ही जी लिंकेज असते ऑक्सिजन ऑक्सिजन लिंकेज हिला peroxide लिंकेज असं म्हटलं जातं बघा. ओके, दॅट इज कॉल्ड एज peroxide लिंकेज. सो सी हायड्रेटेड बेरियम ऑक्साईड पासून बेरियम peroxide पासून कसं बनवतो आपण? सो दिस इज अ बेरियम peroxide बट इट इज अ हायड्रेटेड म्हणजे वॉटरमध्ये डिझॉल्व केलेला आहे तो लिक्विड फॉर्ममध्ये, प्लस ॲडिशन ऑफ H2SO4 on this. This is the dilute H2SO4 we are going to add. On heating it, it gives you barium sulfate plus your interested product, that is hydrogen peroxide. Hydrogen peroxide plus remol of H2. So here we get this hydrogen peroxide. Okay, so this is the first method for the preparation of hydrogen peroxide. The next method for the preparation of hydrogen peroxide is Merck process. पुढची प्रोसेस आहे तिला म्हणतो आपण मर्क प्रोसेस. सो काय असते पहा मर्क प्रोसेस. मग मर्क प्रोसेसमध्ये सोडियम पेरॉक्साईड दॅट इज Na2O2 ह्याला ट्रीट करतो आपण H2SO4 बरोबर. ऑन हीटिंग इट गिव्स यू H2O2 plus sodium sulfate. So here we get a preparation of this kind of H2O2. Next one is from electrolytic oxidation of sulfuric acid. Electrolytic oxidation of H2SO4 sulfuric acid to prepare the H2O2. सल्फ्युरिक ॲसिडचं जर इलेक्ट्रोलायसिस केलं आपण इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये टाकून तर इथे आयन तयार होतात HSO4 मायनस आणि H प्लस. तर हा HSO4 मायनस ऑन इलेक्ट्रोलायसिस इट गिव्स यू H2S2O8 that is peroxy disulfuric acid प्लस रिमूव्हल ऑफ 2 इलेक्ट्रॉन. 2 H2SO4 जर कंबाईन झाले तर 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतील आणि ह्या प्रकारचा peroxy disulfuric acid देतील आपल्याला. सो दिस इज अ peroxy disulfuric acid SO2OO SO2OH. हा वरचाच कंपाऊंड मी इथे खाली लिहिला आहे पहा. परत peroxy disulfuric acid जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केला तर इट गिव्स यू दिस काइंड ऑफ H2SO4 प्लस H2O2. सो हियर वी गेट H2O2. ओके, जर तुम्ही कन्सिडर केलं तर दिस वेन वी ॲड वॉटर असं कन्सिडर करा की हा H2O2 बाहेर पडतो इथून आणि
H2SO4. We get a H2SO4 here, पण 2 मोल्स भेटतील आपल्याला है ना. We get 2 moles of H2SO4. सी 2 आणि 4 हायड्रोजन आणि SO4 आणि हे 2 ऑक्सिजन SO4. So we get this kind of H2SO4 back and H2O2. Next and last preparation method is by industrial production of H2O2. Industrial, we are going to prepare the H2O2. Industrial preparation of H2O2 by using a anthraquinone. Anthraquinol. हा अँथ्राक्विनॉल आहे. 2 इथाइल अँथ्राक्विनॉल म्हणतात ह्याला. सेकंड पोझिशनला इथाइल आहे. सो दिस इज अ 2 इथाइल अँथ्राक्विनॉल. 2 इथाइल अँथ्राक्विनॉलला जर आपण ऑक्सिडेशन केलं तर इट गिव्ज यू 2 इथाइल अँथ्राक्विनोन नावाचा कंपाऊंड देतो आणि तिथून H2O2 बाहेर पडतो. So we get this kind of oxidation of this and we get C2H5 here plus remol of H2O2. So by 2 ethyl anthraquinone हा जो तयार झाला that is 2 ethyl anthraquinone. हा अल्कोहोल आहे म्हणून it is 2 ethyl anthraquinol. This is a ketone, so it is 2 ethyl anthraquinone. Okay, so these are the preparation method. Next आहे त्याच्या physical properties. टोटल 4 प्रिपरेशन मेथड्स पाहिल्या पहा आपण. फिजिकल प्रॉपर्टी आहे दिस प्युअर हायड्रोजन पेरॉक्साईड. इट इज अ ब्ल्यू कलर्ड लिक्विड. हा जो प्युअर H2O2 पाहिला तर तो ब्ल्यू कलरचा लिक्विड आहे. नेक्स्ट, इट इज मिसिबल इन वॉटर. वॉटरमध्ये मिसिबल असतो. वॉटर मिसिबल आहे. and next it acts as oxidizing as well as mild reducing agent. It acts as oxidizing and mild reducing agent. Oxidizing agent as well as reducing agent म्हणून देखील हा काम करतो. It oxidizes as well as reduces the compounds, but it acts as a strong oxidizing agent but a mild reducing agent. Next we are going to see its uses. आता ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट हे आपल्याला परत येणार आहे H2O2चं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन 12th मध्ये. नेक्स्ट, दिस हायड्रोजन पेरॉक्साईड इट इज यूज्ड इन अ माउथवॉश. आपण जे गार्गल करतो ना, जे माउथवॉश असतात गार्गल करण्यासाठी, गुळण्या करण्यासाठी, तर त्यांच्यामध्ये H2O2 असतो. अँटीसेप्टिक म्हणून हा यूज केला जातो. इट इज ऑल्सो यूज्ड ॲज ए जर्मिसाइड. जर्मिसाइड म्हणजे जर्म्सला किल करण्यासाठी यूज केला जातो. इट इज यूज ॲज ए माइल्ड अँटीसेप्टिक. डॉक्टरकडे जर गेलो तर आपली जखम क्लीन करण्यासाठी ते एक व्हाईट कलरचं सोल्युशन टाकतात, दॅट इज H2O2. इट इज यूज्ड इन अ प्रिझर्वेटिव्ह. मिल्कमध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज केला जातो ह्यांचा. दे आर ऑल्सो यूज्ड ॲज अ ब्लिचिंग एजंट. ब्लिचिंग एजंट म्हणून देखील यूज केला जातो ह्यांचा. आता ह्या सगळ्या पॉईंटला तुम्ही 2-3 पॉईंट्स बनवू शकता. ओके, नेक्स्ट, हा रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट करतो. सो इट इज यूज इन ॲज अ अँटीक्लोर. इट इज यूज ॲज अ अँटीक्लोर. अँटीक्लोर म्हणजे काय? टू रिमूव्ह क्लोरीन. क्लोरीन रिमूव्ह करण्यासाठी देखील ॲज अ रिड्युसिंग एजंट म्हणून हा यूज केला जातो. इट इज यूज इन एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री फॉर द पोल्युशन कंट्रोल. पोल्युशन कंट्रोलसाठी एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमध्ये हा यूज केला जातो. सो दीज आर द सम युजेस फॉर द H2O2 and here we finish about the H2O2.
So all of you get it about this? येस मॅम. ओके. आणि आपला हा चॅप्टर देखील इथे फिनिश होतोय पहा. उद्या आपला एक लास्ट चॅप्टर राहिलेला आहे, दॅट इज एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14, 15. वी आर गोइंग टू स्टार्ट इट टुमारो. उद्या थर्सडे आहे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे हे तिन्ही दिवस मी 7:30ला लेक्चर घेईल, 7:30 to 8:30. तर ह्या तिन्ही दिवसामध्ये आपण तो चॅप्टर मॅक्झिमम फिनिश करून टाकू, किंवा अजून एखादं लेक्चर आपल्याला एक्स्ट्रा लागेल. अदरवाईज वी फिनिश दिस. ओके. सो ऑल ऑफ यू गेट इट अबाउट दिस. ह्या चॅप्टरमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही उद्या विचारू शकता. एकदा सगळी PDF पहा. मी तुम्हाला आज सेंड करते दोन्ही पण PDF. चालेल. अजून काही प्रॉब्लेम? पेपर कसा होता ऑनलाईनचा आपला संडेचा? पेपर कसा गेला तुम्हाला? मार्क्स किती पडले? साक्षी? येस. सिद्धी, किती मार्क्स मिळाले? एम आय ऑडिबल? येस मॅम. हां, किती मार्क्स मिळाले? तुमचं मार्क्स असेसमेंट झालं ना? मार्क्स भेटलेत ना तुम्हाला? येस मॅम. किती मिळाले मग? 22. ओके, चांगले आहेत की मग. 25 होता ना आपला. सो केमिस्ट्रीला 22 आहेत का? चांगले आहेत मग. अजून येस मॅम. अजून कोण आहे? सिद्धी, साक्षी? 19. ओके, चांगले आहेत. ठीक आहे. फर्स्ट पेपर होता आपला हा 12चा. नो प्रॉब्लेम. चांगले आहेत. आदिती? ठीक आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम अजून? नो मॅम. नो मॅम.